नमस्कार मित्रांनो, टेक न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्यातील पैसे वाटपबद्दल एकंदरीत माहिती बघणार आहोत। राज्यातील लाडकी बहीण योजनेतील पात्र सर्व 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तारित होण्यास सुरुवात झाली आहे। राज्यामध्ये 2 जानेवारी ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 7वा हप्ता विस्तारित होणार आहे। आज जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 1,500 रुपये इतका विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। तुमचा जिल्हा यामध्ये समाविष्ट आहे का हे तुम्ही तपासून घ्या। त्याशिवाय तुम्हाला 7वा हप्ता विस्तार होणार नाही। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। राज्यामध्ये 2,46,00,000 बहिणींचे अर्ज पात्र ठरले आहेत। त्यांपैकी फक्त 2 कोटी बहिणींना डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता जमा झालेला आहे। उर्वरित 46,00,000 बहिणींचा डिसेंबर महिन्याचा जो की 6वा हप्ता 1,500 रुपये अजूनही जमा झालेला नाही, त्यांच्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे। डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता राज्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यात 2, 3, 4 जानेवारीला जमा होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना संक्रांतीचे गिफ्ट मिळणार आहे, तसेच गॅस कनेक्शनचाही लाभ मिळणार आहे। ज्या बहिणींना 6वा हप्ता मिळाला नसेल त्यांना 2 ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये 1,500 रुपयांचा 6वा हप्ता दिला जाणार आहे। तसेच गॅस कनेक्शनचेही पैसे तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहेत। पूर्वी गॅस कनेक्शनसाठी काही अटी होत्या, मात्र आता त्या रद्द झाल्या आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींना 2,500 इतके पैसे तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहेत। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वपूर्ण स्टेटमेंट दिलं आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी 1,400 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्यासाठी केंद्र सरकारकडून आला आहे। मुख्यतः आज 25 जिल्ह्यांमध्ये 6वा आणि 7वा हप्ता विस्तारित होणार आहे। तसेच आदिती तटकरे मॅडमनेही महत्त्वपूर्ण स्टेटमेंट दिले आहे। 2024 मध्ये 2,46,00,000 बहिणी पात्र होत्या, पण आता 2,54,00,000 बहिणी पात्र ठरल्या आहेत। यामध्ये जवळपास 8,00,000 बहिणींची वाढ झाली आहे। या सर्व बहिणींना लाभ दिला जाणार आहे। तसेच सरकारकडून 3 योजना आणि 3 लाभ दिल्या जाणार आहेत। ज्या बहिणींना घर नाही त्यांना 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये 20,00,000 घरे मंजूर झाले आहेत आणि त्यामधील 13,00,000 घरेही लाडक्या बहिणींना दिले जाणार आहेत। ज्या बहिणींचे फॉर्म ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर पात्र ठरले असतील तर तुमच्या खात्यात 15,000 रुपये जमा केली जाणार आहेत। तसेच मोफत पीठगिरणी खरेदी करण्याकरिता 20,000 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे। सर्व बहिणींना 5 जानेवारीपासून मोफत शिलाई मशीनकरिता 15,000 इतके अनुदान दिले जाणार आहेत। उर्वरित 11 जिल्ह्यातील बहिणींना लवकरच पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील। ताईंनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट मिळत राहतील। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।